आडे भागामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू त्याचबरोबर अंमली पदार्थांचा साठा देखील जप्त करण्यात आला। तर प्रांजल खेवलकर यांच्या निवासस्थानी देखील पोलिसांनी तपासणी केली। त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल आणि काही इतरही साहित्य पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळते। सर्वच ताब्यात घेण्यात आलेल्या यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली आहे आणि आता पुणे पोलीस या सर्वांना घेऊन पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत। बापूंना त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना। त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे। जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर ते गळ्यात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाहीये। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की बहुत चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता। ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे। खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे। नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही। पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे। रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच। त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर